आणि आपल्याला दिसून येत आहे। आज माझ्याबरोबर जितेंद्र भावे आहेत, माझ्याबरोबर जगबीर सिंग आहेत। एक काळामध्ये कोरोनामध्ये आम्ही नाशिककरांच्या श्वासासाठी एक ध्यास घेतला होता आणि संपूर्ण नाशिककरांचा एक लढा उभा केला होता ऑपरेशन हॉस्पिटल चळवळीचा। तो अख्ख्या महाराष्ट्राने बघितला, देशाने बघितला आणि ऑपरेशन चळवळीच्या माध्यमातून अनेकांना आरोग्य व्यवस्थेमध्ये आम्ही न्याय मिळवून दिला। आजही तोच न्याय मिळवून देत होतो, परंतु त्यांचा मार्ग वेगळा होता, आमचा मार्ग वेगळा होता। परंतु आज राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये आपण एक गोष्ट बघतो की आपले स्वतःचे मतभेद विसरून जर काही चांगलं होत असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटलं की आज जितेंद्र भावे, जगबीर सिंग तपोवनामध्ये ॲफिडेव्हिट घेऊन आलेले आहेत आणि त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे, जर आम्हाला तुम्ही निवडून दिलं तर आम्ही आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु तपोवनाचे झाडं तोडू देणार नाही। तपोवनाला डीप फॉरेस्ट आम्ही करण्यासाठी महत्वाची भूमिका घेऊ। तर हे दोघं जण प्रभाग क्रमांक 23 मधून निवडून आले पाहिजे। हे दोघं जर निवडून आले तर अत्यंत महत्वाची भूमिका या नाशिक महानगरपालिकेमध्ये ते घेतील असा आम्हाला सार्थ विश्वास आहे। प्रभाग आज आम्ही गेल्या 8 दिवसांपासून बोंबा मारतोय, अरे उमेदवारांनो तुमचे ॲफिडेव्हिट घेऊन या, ॲफिडेव्हिट घेऊन या। तुम्ही तुमच्या मतांच्या मागे फिरत होते, तपोवनाशी तुम्हाला काही देणं घेणं नाही होतं। आज आम्ही 50 दिवसांपासून आम्ही इथे ठाण मांडून बसलेलो आहे। एकाही नगरसेवकाला वाटलं, एकाही उमेदवाराला वाटलं, काही लोकांना वाटलं। आज 20 ते 22 ॲफिडेव्हिट आमच्याकडे आलेले, अजूनही 20-25 ॲफिडेव्हिट आज येथे येत आहेत। आमचं नाशिककरांना एकच सांगणं आहे, अशा भुरट्यांना मतदान करू नका की ज्यांना तपोवनाशी काही देणं घेणं नाहीये। अहो सरळ आहे ना, 50 दिवसांपासून तुमचे पोरं इथं बसलेले सगळे कामधंदे सोडून त्यांच्याकडे जर लक्ष देऊ शकत नाही, उद्या निवडून आल्यावरती तुमच्यावरती काय लक्ष देणार आहे? अहो फोन उचलणार आहे तुमचे, किंवा दाखवतील आम्ही खूप बिझी आहे, आमच्या मागे खूप व्याप आहे। अशा भुरट्यांना भामट्यांना निवडून दिलं तर नाशिककरांचं नुकसान होईल आणि तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना तुम्ही माफ करू शकणार नाही आणि हे पाप तुम्ही करू नका। आणि मला विश्वास आहे नाशिकचा महापौर हा पर्यावरणवादीच होईल। नाशिकचं भविष्य, नाशिकचं प्रदूषण आपल्याला थांबवायचं आहे आणि जो माणूस प्रदूषणाच्या विरोध असेल तो प्रत्येक पर्यावरणाला मतदान करेल। तुम्ही हे विसरून जा, तो माझा नातेवाईक, तो माझा माणूस, तो माझा मित्र, तो माझा आप्पा, तो माझा गप्पा, हे सगळे विसरून जा, ते गप्पा विसरून जा। ही अटीतटीची लढाई आहे, ही जीवन मरणाचा प्रश्न आहे। आज तुम्ही जगून घ्याल, उद्या तुमच्या येणारे मुलं, तुमच्या येणाऱ्या पिढ्या, त्यांना जर ऑक्सिजन उरला नाही तर काय तोंड घेऊन दाखवणार आहे? तुमच्या फोटोला हार घालायला जर माणसं उरले नाही तर काय त्या मतदाना अर्थ आहे? आणि म्हणून मला असं वाटतं, अटल बिहारी वाजपेयी बोलले होते संसदेमध्ये, भारत हा जमिनीचा तुकडा नाहीये, भारत हा जिवंत राष्ट्रपुरुष है। ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है। हर नदी नदी में हम गंगा देखते हैं, हर कंकर कंकर में हम शंकर देखते हैं। हम जिएंगे तो इस भारत भूमि के लिए और मरेंगे तो इस भारत भूमि के लिए। और मरने के बाद भी अगर हमारे गंगे में अस्त्र आप देखेंगे, उसको कान लगा के सुनेंगे तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय। आणि म्हणून मला असं वाटतं ते भारत भूमीसाठी प्रेम करणारे काय घेणं देणं यांना, काय घेणं देणं? यांची पब्लिसिटी मोठी आहे, यांच्यावरती हजारो लोक प्रेम करतायत, ते उपाशी मारणार नाही। पण तुमच्यासाठी ते उभे, माझी दुश्मन मी बाजूला फेकतो, एवढ्या मोठ्या मानाचा आहे मी। या दोघांना प्रभाग क्रमांक 23 मध्ये निवडून द्या, बाकीच्यांना पाडा, कारण हे 2 ॲफिडेव्हिट आपल्याकडे आलेले आहेत। हे नाशिककरांच्या सगळ्यात महत्वाचे ॲफिडेव्हिट आहेत। आणि तुम्ही जर या रोहन देशपांडेला मानत असाल, आज मी या प्रभाग क्रमांक 20 चा उमेदवार होतो, केवळ फक्त तपोवनासाठी आणि प्रभू श्रीरामांसाठी मी या ठिकाणी थांबून घेतलंय। आणि म्हणून माझी उमेदवारीचा मी त्याग करतोय, तर मला हे 2 उमेदवार पण त्या महानगरपालिकेमध्ये पाहिजे अशी माझी तुमच्यावरती श्रद्धा आहे, माझ्या जनतेवरती श्रद्धा आहे। आणि या दोघांना निवडून द्या, एवढंच मी तुम्हाला सांगेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।